आजच्या दिवसातला पहिला सामना जे पी खिरकंडी विपक्ष डीजी स्पोर्ट आडोशी बी. सामना रंगतोय. स्ट्राईकला येतो ऋषिकेश, नॉन स्ट्राईकला येतो सूरज. गोलंदाजीचा मारा करतोय निलेश जाधव. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज निलेश. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या येते षटकातील पुढचा चेंडू टाकण्यात सज्ज. आता प्रथम स्ट्राईकला आलाय. प्रथम स्ट्राईकला आलाय तो एक डावखुरा फलंदाज सूरज. पुन्हा एकदा निलेश टू सूरज. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. एक धावतो पूर्ण. सूर्य कसा सूरजच्या बॅट आणि धावसंख्येमध्ये वाढ झाले. धावसंख्येला ते बिनबाद 5. स्ट्राईकला येतो सूरज. ऑफसाईडच्या दिशेने कटवला चेंडू. सूर्य क्षेत्ररक्षण केलं तर अक्षयाने एकने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येला ते बिनबाद 6. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवला चेंडू ऋषिकेशच्या बॅट मधून एक धाव तर पूर्ण होते. एक धावावरती समाधान मानावे लागेल ते ऋषिकेशला. धावसंख्या एकने वाढ होते. धावसंख्येला ते बिनबाद 7. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते बिनबाद 7. रोखून ठेवले ते आडोशी बी संघाच्या खेळाडूंना. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्येला ते बिनबाद 7. षटकातील दुसरं षटक घेऊन आलाय तो साहिल जाधव.
हॅलो. जे पी किरकंडी संघाला 2 धावांची पेनल्टी बसलेली आहे 12 प्रतिनिधी नसल्यामुळे. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो साहिल. ऑप्शन सूर्य कसा फटका मारलाय ऋषिकेशच्या बॅट मधून निघतोय चौकार. 4 धावसंख्येमध्ये वाढ. सूर्य कसा फटका मारलाय ऋषिकेशने. 4 धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येला येते बिनबाद 11. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज. साहिल टू ऋषिकेश. पुन्हा एकदा साहिल टू ऋषिकेश. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेकडे ठेवला चेंडू. सुरेख फटका ऋषिकेशच्या बॅट मधून निघतोय. पुन्हा एक चौकार. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा सज्जा. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो ऋषिकेश. क्लीन बोल्ड. साहिल 1 धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येला येते 15 16. सुरेख फटका मारलाय अमोलने. 1 धाव तर पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न करत होता पण असफल झालाय. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्येला येते 17. पुन्हा एकदा साहिल टू सूरज.
एक डॉट चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या ती 1 बाद 17. पुन्हा एकदा सूरज ऑफसाइडच्या दिशेने गटावला चेंडू, एक धावते पूर्ण, सुरेख फटका, गचाळचं क्षेत्ररक्षण केलंय अक्षय याने, 2 धावा पूर्ण, 2 धावाने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्येला येते 1 बाद 19. षटक षटक संपलंय, पंच षटक झालंय, षटक झालंय. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू व्हाईट, पाचवा चेंडू 1 धावा, एक सहावा चेंडू डॉट आणि सातवा चेंडू 2 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येला येते 1 बाद 19. अडोशी गावचे शाखा प्रमुख प्रदीप दादा जाधव यांचे आगमन झाले, मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो करण जाधव, एक उभारता सितारा जेपी क्रिकेट संघाकडून. गचाळ क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते जेपी क्रिकेट संघाकडून. एक 4 धावा, 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावसंख्येला ते 23. एकने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्येला ते 1 बाद 24. पुन्हा एकदा करंट टू सूरज, गोलंदाजीचा मारा करतोय, सुरेख फटका, षटकार, आजच्या दिवसातला पहिला षटकार. पुन्हा एकदा सूरज, एक निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या मात्र झाले ते 1 बाद 30. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. चार धाव्यांनी धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावसंख्येला ती 34.
सुरेख झेल टिपलाय तो. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्या मात्र स्थिरावते. बाद होतोय तो सूरज. धावसंख्या ती 2 बाद 34. सांघिक 4th आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो अक्षय जाधव. योगेश अपंकर कुठे असेल तर स्टेज संपर्क साधा. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कटवला चेंडू. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सुरक्षितरित्या 2 धावा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्येला ती 36. मध्ये वाढ होते. 1 ने धावसंख्येला ती 37. पुन्हा एकदा अक्षय टू अमोल. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्या झाली ती 3 बाद 37. एक स्क्वेअर चेंडू. स्क्वेअर चेंडूने धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्येला ती 38. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कटवला चेंडू. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रन इन द बिटवीन विकेट मानायला लागेल ते किरण आणि
अमोल यांची 2 ने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आली ती 40. 3 बाद 40. षटकातील काही चेंडू शिल्लक. सुरेख असे क्षेत्ररक्षक गोलंदाजी केले ती अक्षय याने. पुन्हा एकदा एक चौकार आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येला येते 44. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो अमोल. लेगचा कटवला चेंडू. सुरेख फलंदाजी केले अमोलच्या बॅट मधून. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण झालेत त्या आडोशी बी संघाच्या. तीन धावाने धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्येला ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47. 2 धावांची पॅनल्टी. 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलंय ते JP खिरकंडी संघासमोर. यापुढील होणारा सामना डीजी स्पोर्ट आडोशी ए संघाचा कर्णधार आणि अमरदीप धवली बंटी संघाचा कर्णधार. टॉचिंगसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टेस्ट संपर्क साधायचा आहे. आडोशी बी संघाच्या खेळाडूंनी ते चेअर आहेत ते फक्त खेळाडूंसाठी आहेत. आडोशी बी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आज आपण श्री गणेश क्रिकेट संघ आडोशी नंबर 1 आयोजित कोयना चषक 2024
आजचा दुसरा दिवस, पहिला दिवस मध्ये शेवटची लढत झाली होती. कुसावडे वी पक्ष JMP वासोटे. DG स्पोर्ट्स आडोशी वी पक्ष धवली यांच्यामध्ये पुढील होणारा सामना. यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल करतील शिवराम शिंदे साहेब. आपण नाणेफेकीचा कौल करायचा. बोलूया सामन्याकडे. आजच्या दिवसातील पहिला सामना पाहायला मिळेल DG स्पोर्ट्स आडोशी ब वी पक्ष खिरकंडी यांच्यामध्ये प्रथम नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल जिंकला होता JP खिरकंडी संघाने फलंदाजीसाठी आवाहन केलं होतं DG स्पोर्ट्स आडोशी संघाला, परंतु 24 चेंडूमध्ये DG स्पोर्ट्स आडोशी संघाने 50 धावा जमवल्या होत्या. 49 धावा, 50 धावांचं आव्हान ठेवलंय ते खिरकंडी संघासमोर. पाहूया DG स्पोर्ट्स संघ आता कशा प्रकारे गोलंदाजी करणार पाहायचंय. गोलंदाज मार्कवरती, गोलंदाज स्ट्रायकर अँड गोलंदाज सूरज जाधव ज्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय कॅप्टन DG स्पोर्ट्स आडोशी संघाने. प्रथम फलंदाजीसाठी पाहायला मिळेल आपल्याला संकेत आणि निलेश. सुरेशचा पहिला हलका हाताने खेळून काढलाय चेंडू गलीमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात गंगाराम आणि उचलते फेकतो तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेने श्री गणेश होतोय खिरकंडी संघाचा. 50 धावांचा पाठलाग करत असताना आता स्ट्रायकर फलंदाज निलेश ज्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतात. पाहूया 50 धावा जमवायचे. DG स्पोर्ट्स आडोशी संघाचा विचार केला तर नवदीप संघ आहे, त्यांनी सुद्धा खिरकंडी संघासमोर जवळजवळ 24 चेंडूमध्ये 50 धावा जमवल्या म्हणजे खूप काही मोठं केल्यासारखं आहे. पाहूया पुन्हा एकदा सूरजच्या पुढचा चेंडू. सुंदर चेंडू टाकतोय सुंदर. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते. पंच अपील फेटाळून लावतात. निर्धाव चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल सूरजची, कारण की निलेश सारख्या फलंदाजाला जकडून ठेवण्यामध्ये यश येतंय. एक अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतं DG स्पोर्ट्स संघाकडून. सूरज अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल, जकडून ठेवतोय पुरेपूर निलेश याला. पुन्हा एकदा सज्ज होतोय निलेश साठी. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सूरज. पाहूया. ओहो सुंदर चेंडू टाकला. इथे मात्र रनआउटचा चान्स पाहायला मिळतोय का? इथे मात्र थ्रो चुकीचा पाहायला मिळतोय. मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. एक बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळतात. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 3 या अंकावरती चुकी करताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू पाहायला मिळतात, परंतु आपण टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. सुंदर अशी फिल्डिंग राजेशाची, परंतु थ्रो चुकीचा होता. एक एक्स्ट्रा धाव मिळाली खिरकंडी संघाला. 50 धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके येणं गरजेचं ह्या गोलंदाजीमध्ये, कारण की हे 6 चेंडू असतात. यामध्ये फक्त 2 खेळाडू बाहेर असतात पॉवर प्लेच्या. हाणामारीचं षटक म्हटलं जातं. ओहो सुंदर चेंडू टाकतोय. जबरदस्त प्रहार करतोय. चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी निलेशच्या बॅटमधून येतोय हा चौकार. 4 धावा. तर असं गीत लावलंय आमचे साथी भावेश जाधव यांनी. नवीन एक साऊंड सिस्टीम घेतली. जरी कुणाला जर तुम्हाला साऊंड सिस्टीमची अपेक्षा असेल तर भावेश जाधव यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. एक सुंदर अशी नवीन सिस्टीम घेतली आहे भावेश जाधव यांनी. सामन्याकडे वळूया. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसफलकावर धावा येत आहेत 7 या अंकावरती. ओहो सुंदर चेंडू टाकतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू टप्प्यावर पडतोय आणि इथे मात्र फलंदाजाला बीट करून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते 7 या अंकावरती. पहिला षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सूरज याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. DG स्पोर्ट्स आडोशी संघ इथे मैदानामध्ये खेळत असताना एक नवोदित संघ पाहायला मिळतोय. याच मैदानामध्ये ज्यांनी मागे बोरगावच्या टुर्नामेंटमध्ये आपली कामगिरी दाखवली होती. इथे मात्र ब्लॉक होल्ड पद्धतीचा चेंडू होता. अप्रतिम चेंडू टाकलाय निलेश याला आणि इथे मात्र एक षटक संपतंय आणि एक षटकाच्या संमतीनंतर धावफलकावर धावा लागतात. 50 धावांचा पाठलाग करत असताना 7 या अंकावरती. आता मात्र समीकरण बदललंय.
43 धावा, 18 चेंडू आणि 43 धावांची गरज असणार आहे. आता मात्र गोचेंडू कोणाच्या हातामध्ये देणार कर्णधार ऋषी मोरे पाहायचंय. डीजी स्पोर्ट्स आडोशी विपक्ष धवली यांच्यामध्ये नाणेफेकी झाला. नाणेफेकी जिंकून प्रथम धवली संघाने फलंदाजी स्वीकारली आहे. तर डीजी स्पोर्ट्स आडोशी या संघाने हा सामना झाला की आपण त्वरित मैदानामध्ये जायचंय, कारण की वेळ घ्यायचा नाहीये. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल सूरजसाठी. एकदा टाळ्या वाजवायच्या डीजी स्पोर्ट्स आडोशी संघाच्या पाठीराख्याने, कारण की एक निलेश आणि संकेत सारख्या बलाढ्य फलंदाजांना रोखणं म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखणं म्हणजे काही कमी नाहीये. आणि ह्याच मैदानामध्येच सांगावं असं वाटेल की ह्या डीजी स्पोर्ट्स आडोशी ब संघाने इथे बोरगावच्या टुर्नामेंट होत्या त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा आपले वर्चस्व दाखवले होते ओपनच्या संघांना. आता पाहूया गोलंदाज मार्कर गोलंदाज येईल. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे अक्षय उतेकर. कशा प्रकारे गोलंदाजी करणार पाहायचं. जगडून ठेवणार का सूरजच्या मागोमाग पावलावर पाऊल ठेवणार का अक्षय पाहायचं. पुन्हा एकदा सज्ज होते स्ट्रायकर हँडला संकेत, नॉन स्ट्रायकर हँडला निलेश. अजून सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. एक फलंदाज सुद्धा अजूनपर्यंत परतावला नाहीये. प्रथम डीजी स्पोर्ट्स आडोशी संघ फलंदाजी करताना मात्र 7 धावा जमवल्या होत्या. एकही विकेट बाद झाला नव्हता. त्याचप्रमाणे आता जेपी खिरकंडी संघाचा सुद्धा टायमिंग नुसार खेळवायचे. 5 मिनिटमध्ये एक षटक संपलं पाहिजे याची दक्षता घ्यायची डीजी स्पोर्ट्स आडोशी संघाने. वारंवार टीम मीटिंग करायची नाहीये, कारण की आज फायनलचा दिवस असणार, एक्स्ट्रा सामना असणार, पाहुणे येणार, पाहुण्यांचं स्वागत करावं लागेल. पाहूया पुन्हा एकदा पहिला चेंडू जातो आहे वाईटच्या स्वरूपामध्ये. एक अचूक टप्पा पाहायला मिळतोय. 2 फलंदाज जरी उभे राहिले तरी त्यांच्या डोक्यावरून हा फेकलेला अक्षयचा चेंडू एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने धावसंख्येत भर पडली जाते. 8 या अंकावरती एक षटक संपलं. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना डीजी स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाज अक्षय कशा प्रकारे गोलंदाजी करणार. मी म्हटलं होतं सूरजच्या पायावरती पाय ठेवून करणार का गोलंदाजी, परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र त्यांनी माघार घेतली आहे. पाहूया पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तोच चेंडू टाकलाय, तोच टप्पा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय. स्वेर घोषित करतात पंच संदेश उतेकर यांच्या स्वरूपामध्ये. एक अवंतर धाव मिळते. 2 धावा एक्स्ट्रा मिळायला जात आहेत. नो घोषित केलाय. ओके, धन्यवाद संदेश उतेकर. टीम मीटिंग करायची नाहीये. काही नियम माहिती नसेल, कारण की पंच कधीतरी राहणारे पंच सांभाळून घ्यायचे. निलेश आणि संकेत आपण आपल्याला पुरेपूर माहिती आहे या क्रिकेटची आणि ते पंचांची कामगिरी करण्याची, त्यामुळे आपण सांभाळून घ्यायचं आणि आपण एक सांगायचं आणि एक अप्रतिम असं डिसिजन घेतलं संदेश उतेकर यांनी आणि हा नो घोषित केला. एक अवंतर धाव मिळाली. आता मात्र गोलंदाज पाहायला मिळेल गणेश. कशा प्रकारे गोलंदाजी करणार. गणेशकडे एक क्षमता आहे. पाहायचं गणेश काय करतोय. आता सुंदर चेंडू टाकतोय, जबरदस्त प्रहार करतोय. चेंडू होय मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय अमित, आणि इथे नो चेंडू होता. मात्र इथे फ्रीडचा चान्स होता झेल, परंतु एक चांगल्या प्रकारे टिपला होता. एक चांगला क्षेत्ररक्षक अमित आहे, कारण की ज्याने वडवलच्या मैदानामध्ये सुद्धा अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं. त्याला तिथे बक्षीस, खूप सारं बक्षीस मिळालं होतं तिथे प्रेक्षकांकडून, कारण की त्याच्याकडून झेल सुटणं हे विचार करू शकत नाही, कारण की त्याला 6 वरती ठेवले म्हणजे त्याचं काहीतरी कारण असू शकतं.
अमित जाधवचा पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टाकतोय, चेंडू जातोय यष्टीरक्षकच्या डोक्यावरून, डान्सिंग डाऊन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे येत आहेत. 4 धावा, 4 धावने धावसंख्या पुढे सरसवली जाते 15 या अंकावरती. परंतु दिशा दिली संकेतने त्या चेंडूवरती. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज मार्कवरती गणेश. 50 धावा रोखायचे आहेत गणेशला. पाहूया. ओहो, लोअर फुलटा चेंडू टाकला होता, इथे मात्र फलंदाजाला बीट करून जातोय. धावसंख्या स्थिरावली जाते. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय अद्यापपर्यंत. 50 धावांचा पाठलाग करत असताना जेपी खिरकांडी संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये असताना 15 या अंकावरती दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज गणेश, डीजी स्पोर्ट्स आडोशी संघ. सुंदर चेंडू टाकला, इथे मात्र चुकी पाहायला मिळते. एक झेल जमिनीला दान होतोय. पकडो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच, हे क्रिकेटचं समीकरण आहे. आणि हे जर असं झालं तर आपल्याला कुठेतरी माघारी घ्यावं लागेल, कारण की ही कॅच पकडली असती तर कुठेतरी जेपी खिरकंडी संघाला मोठा हादरा बसला असता आणि सामन्यामध्ये काहीतरी बदल झाला असता. कारण की जोपर्यंत संकेत सिनकर मैदानामध्ये तोपर्यंत जेपी खिरकंडी संघाला 50 काय 70 धावा असल्या तरी काही कोणतं आव्हान मोठं नसेल. परंतु ही चुकी केली गंगाराम जाधव यांनी. ओहो, त्याच पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू येते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी बम 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 चौकार. 4 धावा. बारा रन प्रति ओव्हर पाहायला मिळतोय आपल्याला. करण कशा प्रकारे गोलंदाजी करणार. तिसरं षटक घेऊन द्या करण जाधव. पाहूया करणचा पहिला चेंडू सामना करेल संकेत. ओहो, सुंदर चेंडू टाकतोय, गलीमध्ये मारतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. इथे मात्र तू माय माय पाहायला मिळतंय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. संकेत आणि निलेशच्या स्वरूपामध्ये 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते 28 या अंकावरती. पहिलं षटक, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडूचा खेळ होतोय करणच्या गोलंदाजीवरती. अनेक हलक्या हाताने खेळून काढाय संकेतने. संकेत कुठेतरी मोठे फटके खेळत नाहीये, कुठेतरी आपला विकेट गमवत नाहीये. त्याला माहिती 12 चेंडू आणि 24 धावा म्हटलं तर एक 2-2 साह्याने आपण जरी आणि एखादा मोठा फटका खेळला तर आपण सामना विजय होऊ शकतो. त्याच प्रमाणे संकेतची बॅटिंग पाहायला मिळते. अद्यापर्यंत कुठे मोठे फटके खेळताना पाहायला मिळत नाहीये संकेत. ओहो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. बॅटची एज घेतली आणि 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. इथे मात्र वारंवार आपल्याला डीजी स्पोर्ट्स आडोशी संघाकडून चुकीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जिथे 1 धाव असेल तिथे 2 धावा पाहायला मिळत आहेत. हे मात्र तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी पडेल. डीजी स्पोर्ट्स आडोशी संघ क्षेत्ररक्षण चांगले करा, गोलंदाजाला साथ द्या, तेव्हा तुमचा विजय कुठेतरी अपेक्षित असेल. तुम्ही वारंवार चुकी कराल तर. सुंदर चेंडू टाकला होता करणने, परंतु पंच आमच्याकडे वळतात आणि 2 दिशेने 2 हात लांब करतात. एक स्क्वेअर घोषित करतात. अवंतर धाव येते. अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. एक तिसरं षटक प्रगतीपथावर असताना करण गोलंदाजी करतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार. एक नवोदित गोलंदाज डीजी स्पोर्ट्स आडोशी संघाकडून पाहायला मिळतोय करण. एक अनुभव असलेला त्याच्या समोर फलंदाज, ज्याच्या बॅटमध्ये पॉवर आहे, ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे, संकेत. पाहूया. ओहो, सुंदर चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावे लागेल. ओव्हर थ्रो करताना वारंवार पाहायला मिळतायत डीजी स्पोर्ट्स आडोशी संघाकडून. 1 धाव मिळते आणि आता मात्र निलेश स्ट्रायकर असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
32 या अंकावरती 50 धावांचा पाठलाग करत असताना सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच पद्धतीने गोलंदाजी केली तर कुठेतरी जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरेल करण. परंतु एखादा चुकीचा चेंडू टाकला तर मात्र फलंदाज निलेशच्या बॅटमधून मोठा फटका येऊ शकतो. पाहायचं पुन्हा एकदा तयार होतोय करण. हो, इथे मात्र पंच वळतात आणि स्वेर घोषित करतात. एक अवंतर धाव मिळते. पाहूया करण पुन्हा एकदा तयार होतोय. इथे मात्र रिव्हर्सिपचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतात या चेंडूवरती 6 धावा निलेशच्या बॅट मधून. ज्ञानेश्वर कदम साहेब, आपण कुठे असाल तर आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. आपण पाहुण्यांच्या स्वरूपामध्ये येऊन बसायचं. आपण प्रेक्षक म्हणून पाहायचं नाही. ज्ञानेश्वर कदम साहेब, आपण कुठे असाल तरी समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. पाहूया पुन्हा एकदा करण. ओहो, इथे मात्र चुकीचा, इथे मात्र दांडी गुल होताना पाहायला मिळते. एक लोअर फुलटॉस चेंडू टाकला होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही निलेश याला आणि इथे मात्र बेल सुडाली, दांडी गुल झाली आणि पहिला फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय निलेशच्या स्वरूपामध्ये जे.पी. खिरकंडी संघाकडून. सांघिक मीटिंग करायची नाहीये. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. डीजी स्पोर्ट्स ब आडोशी संघ आपण दक्षता घ्यायची. आपण वारंवार टीम मीटिंग करायची नाहीये. आता मात्र निलेशने पहिला षटकार लगावला होता मात्र दुसऱ्या चेंडूला करणने त्याची दांडी गुल केली. करणने सांगितलं की एक तेरी तो एक मेरी. जशाच तसं उत्तर देताना पाहायला मिळतोय करण जाधव. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते करणच्या स्वरूपामध्ये. पहिला मात्र हादरा आणि पहिला झटका, पहिला मासा गळाला लावला करणने जे.पी. खिरकंडी संघाकडून निलेशला. आता नवीन फलंदाज असेल साहिल याच्या स्वरूपामध्ये. ओहो, सुंदर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इकडे पंचांकडे दाद मागितली जाते. पंच षटक संपल्याचा इशारा करतायत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय अद्यापर्यंत. धावफलकावर धावा लागतात. 39 1 विकेट ऑफ लॉस. रन्स 1 विकेट ऑफ लॉस. जे.पी. खिरकंडी संघ 11 धावा जमवायच्या असतील 6 चेंडूमध्ये. आता मात्र कोण गोलंदाजी करणार, कारण की संकेत सिनकर अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. भले भले गोलंदाजांना घाम फोडणारा. टीम मीटिंग घ्यायची नाही, त्वरित गोलंदाजीला यायचंय. कोण गोलंदाज आपण आधीच ठरवायचंय, कारण की वारंवार टीम मीटिंग घेतली तर आपल्याला गोलंदाजी करत असणारे गोलंदाज ऋषी 6 चेंडू आणि 11 धावा रोखायच्या असतील. परंतु आता मात्र घाम फोडेल का खिरकंडी संघ? मी तर म्हणेल एकदा डीजी स्पोर्ट्स आडोशी बस संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात, कारण की जे.पी. खिरकंडी संघाला त्यांनी अजूनपर्यंत सामन्यामध्ये पकडून ठेवलंय. कारण की डीजी स्पोर्ट्स आडोशी संघ नवदीत संघ आहे. गोलंदाज नवदीत आहेत, फलंदाज सुद्धा नवदीत पाहायला मिळत आहेत. आता मात्र कुठेतरी ते खेळायला चान्स घ्यायला बघता डीजी स्पोर्ट्स आडोशी ब संघ. 6 चेंडू 11 धावा. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार ऋषी मोरे. ऋषी मोरेचा पहिला चेंडू पाहायला मिळेल संकेतच्या स्वरूपामध्ये. स्लोअर पतीचा चेंडू होता. इथे मात्र चेंडू हवेमध्ये जातोय. इथे मात्र चुकी करताना पाहायला मिळत होता, परंतु झेल टिपलाय. संकेत सिनकर बाद होताना पाहायला मिळतोय. जे.पी.
संकेत सिनकरला इथे माघारी परतवले. आता मात्र जेपी खिरकंडी संघ कुठेतरी थोडा मागच्या बॅकफुटला पाहायला मिळेल, कारण की संकेत सारखा फलंदाज आणि निलेश सारखा फलंदाजाला माघारी परतवलं गेलंय करण आणि ऋषी याने. यश फलंदाज डावखुरा फलंदाज आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. यशच्या स्वरूपामध्ये गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पहिल्या चेंडूवरती ज्याला यश मिळालं तो ऋषी मोरे संकेतचा पडदा फास्ट करून आता मात्र यशस्वी ठरलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. एक क्षेत्रक्षण मात्र चेंडू उडला होता, परंतु पुन्हा त्याला त्या चेंडूला पकडलं अक्षय याने. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तयार होतोय. ओहो, स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र पंच वळतायत, 2 हात लांब करतात, स्वेर येतोय, एक अवंतर धाव मिळते. आता मात्र समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 10 धावा. एक स्लोअर पद्धतीचा गोलंदाज मात्र चकमक हातात फलंदाज जेपी खिरकंडी संघाचे पाहायचंय. ऋषी मोरे एक नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करणार. 5 चेंडूमध्ये 10 धावा रोखायचे. एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी मात्र सामन्यामध्ये बदल पाहायला मिळेल. ओहो, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पंच स्वेर घोषित आहे काय. एक अवंतर धाव मिळते. इथे वारंवार त्याच पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र संकेत आणि निलेश बाद झाल्यानंतर कशा प्रकारे गोलंदाजी करायची ही अद्यापर्यंत समजलं नाहीये, कारण की एक मोठे बलाढ्य फलंदाज जेव्हा माघारी जातात तोपर्यंत तेव्हा आपल्याला एक कुठेतरी एक चान्स असतो की आपण नवीन फलंदाजांना जगडून ठेवायचं आहे. आता मात्र हे फलंदाज आता नव्याने मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतात, ज्यांची अजून अद्यापर्यंत बॅट लागलेली नाही. त्या फलंदाजांना तुम्ही तर स्वेर टाकले वारंवार, तर आपण कुठेतरी चुकी करतोय. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 8 धावा. हो, सुंदर खोलवर पतीचा चेंडू टाकला होता. इथे मात्र 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचंय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत जेपी खिरकंडी संघाकडून. साहिल आणि यशाच्या स्वरूपामध्ये. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावा. इथे मात्र जकडून ठेवायचे ऋषीला. जर हे 3 जर स्वेर घोषित टाकले नसते तर आता मात्र समीकरण 9 धावा आणि 4 चेंडू असं समीकरण पाहायला मिळालं असतं. परंतु हो, स्लोअर पतीचा चेंडू टाकला होता. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बाउंड्री मागे धावतोय, तोपर्यंत चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. तीन चेंडू आणि 2 धावा. एक मोठा फटका आला तर सामन्याचा बदल घडतो. हे क्रिकेटमध्ये होतं, पाहायचंय. इथे मात्र उलटा फटका खेळून काढलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजयी फटका पाहायला मिळतोय. चौकाराच्या साहाय्याने जेपी खिरकंडी संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे